या शोभायात्रेचं वाट आवर्जून लोक ठाणेकर पाहत असतात आणि आज देखील सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व संस्था आहेत, अनेक चित्ररथ आहेत। याच्यातून मेसेज देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी केलं जातं म्हणून एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या शोभायात्रेचं आहे। देशासाठी मोदीजींनी 400 पारचा संकल्प केलाय, नवीन वर्ष सुरू होत आहे, तुमचा संकल्प नेमका काय? मोदीजींचा संकल्प जो 400 पार आहे तो आमचाच संकल्प आहे आणि 45 पार महाराष्ट्रातला आपला संकल्प आम्ही आमचा निर्धार पक्का केलेला आहे आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या महाराष्ट्रातून देखील 45 पार आकडा जाईल आणि मजबूत सरकार केंद्रामध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होते। खरं तर आजच्या दिवशी विजयाची पताका प्रभू रामांनी आपल्या अयोध्येमध्ये आणि या सगळ्या प्रवासाची सुरुवात होती। वनवास संपला होता आणि प्रभू श्रीराम परतले होते। तुम्ही सुद्धा एक वेगळी क्रांती घडवून आणली, त्यानंतर सत्ता स्थापन झाली। किती बदल झाला या सगळ्या वर्षभरात? आपण पाहतोय ना, सरकार बदल झाला, सरकार बदललं म्हणून हे सण उत्सव साजरे होऊ लागले। नक्कीच। तर आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं जात आहे सगळ्या भगिनींकडनं। हे प्रेम संपूर्ण महाराष्ट्रानं आजवर दिलेलं आहे। सर, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रपुरातनं काल मोदींनी प्रचाराची जो नारा आहे तो फोडलेला आहे, परंतु अजूनही युतीची गणितं ही तितकीशी स्पष्ट झालेली नाही। ठाण्यामधलीच जागा अजून नेमकी कोणाला मिळणार याचा उलगडा झालेला नाही। आजच्या दिवसापर्यंत सगळं गणित फायनल होईल काय? सगळं गणित सगळं योग्य वेळी फायनल होईल। काही युतीमध्ये समन्वयाचा भाव नाही, काही समीकरणं असतात, त्या समीकरणानुसार जागा जाहीर होत असतात। त्यामुळे महायुती आमची मजबूत आहे। महायुती या निवडणुकीमध्ये ताकदीने उभी आहे। काल प्रधानमंत्री महोदय चंद्रपूरला आले, त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला। खरं म्हणजे सभा एवढी मोठी होती ती विजयाची नांदीच ठरली। त्यामुळे खूप चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये वातावरण हे निवडणुकांचं आहे। धन्यवाद आमचे संपर्क साधल्याबद्दल। तर आपण बघितलं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की विजयाची नांदी होणार आहे आणि अंतिम निकाल हा आमच्यासाठी असणार आहे आणि यंदाच्या वर्षभराचा आमचा संकल्प 400 पारचा आहे। मोदींच्या मदतीनं आम्ही ते पूर्ण करूच आणि अशाच पद्धतीनं ठाण्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह सुस्मिता वलाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।